हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या छान दिवसाला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे आपल्या शौर्यचा बर्थडे. तर आज आहे 13 जून आणि आपल्या आज ना शौर्यचा बर्थडे असतो. तर सर्वात आधी ना आपल्या शौर्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता ना सकाळच्या 8 वाजलेले आहेत. तर मी आजवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तर मग आजच्या या छान व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्याआधी ना मी शौर्यचा ऑप्शन वगैरे करते सकाळी आणि नंतर ना संध्याकाळी बड्डे करायचा आहे. तो बड्डे वेगळा आणि सकाळी कसं मी शौर्यचा बड्डे असताना सकाळी मी ऑप्शन वगैरे करूनच ना मी माझ्या कामाला सुरुवात करते. तर तेही मी आजही मी तसंच करते बरं का. तर पहिल्यांदा आता शौर्यचं ऑप्शन करून घेऊया. इथे ना मी ऑक्शन करण्यासाठी शौर्याला छान असं ना ताट वगैरे रेडी वगैरे केलं आणि सकाळी माझी देवपूजा वगैरे सगळी झाली आणि म्हटलं आता सकाळी आता शौर्याला पहिल्यांदा ना ऑक्शन करून घ्यावं कारण आज आहे आपल्या शौर्याचा बड्डे. तर ना आजचा सकाळचा दिवस ना असा आनंदात आणि छान जातो बरं का आणि आपला दिवसही चांगला जातो असं की बर्थडे वगैरे असल्यानंतर. तर इथे मी अक्षता वगैरे टाकून छान असं ना ऑक्शन केलं. त्याच्या उज्ज्वल आणि निरोगी यशासाठी ना भविष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना केली शौर्याला आणि देवाची कृपा आणि आशीर्वाद सदैव शौर्यावरती राहो हीच ना ईश्वरचरणी प्रार्थना आणि शौर्याला ना आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपल्या लाडक्या शौर्याचं ऑक्शन केलं मी छान. इथे ना देव त्याला उत्तम आरोग्य आणि आनंद आणि भरपूर यश देवो. तर ना आणखीन संध्याकाळी ना आपल्याला बड्डे वगैरे करायचा आहे. तर सकाळी मी छान इथे ऑक्शन वगैरे केलं आणि नंतर ना आत्या बहिणी पण ना इथे शौर्याचं ऑक्शन वगैरे करून घेतलं आणि म्हटलं की हे झाल्यानंतरच आपल्याला नाश्ता वगैरे करावा लागेल. तर इथे ना पेढा वगैरे घेतला होता पण आता शौर्याला इथे पेढाचा घासही खाऊ घातला आणि नंतर ना इथे मी मटकीची उसळ काल भिजत घातली होती. तर जास्त वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मी काय तुमच्याशी जास्त अशी रेसिपी तुमच्याशी शेअर केली नाही. डिरेक्टली ना मी इथे मटकीची उसळ बनवलेली आहे. तर इथे हे आमच्यासाठी बनवले कांद्याची आणि शौर्याला ना लसणाची मटकीची उसळ आवडते. तर ते इथं बनवलेलं आहे कारण आमचा सकाळचा प्लॅन ना मिसळपावचा प्लॅन होता पण पाव अचानक आलेच नव्हते म्हणून म्हटलं आता चला छान आता सकाळच्या नाश्त्याला मटकीची उसळच बनवून घेऊया. म्हणून इथे ना मी मटकीची उसळ वगैरे बनवली आणि सर्वांचा नाश्ता झाला. तर इथे ना मी चिवडा बनवायला घेतलेला आहे. सर्व चिवड्याची तयारी केली इथे मी आणि नंतर ना इथे बघा मी कढीपत्ता वगैरे ना छान असं तेलामध्ये ना तळून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आणि डाळे वगैरे फुटाणे असतात ना ते पण मी इथे घेतले. तेही तेलामध्ये आता तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघा थोडासा कढीपत्ता कवळा होता म्हणून जास्त काय असं कडक झाला नाही कढीपत्ता. थोडासा म्हणजे निबार असेल ना कढीपत्ता की लगेच असं कुरकुरीत आणि छान लागतो चिवड्यामध्ये. तो कवळा असला ना मऊच पाला पडतो बरं का कढीपत्ताचा. तर इथे मी शेंगदाणे पण ना थोडंसं मिडियम गॅसवरती परत हाय गॅसवरती ठेवून असे सगळे शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत. तर मी चिवडा बनवताना छोटे असे घुंगरू शेंगदाणे वापरते बरं का. तर मस्त इथे ना मी चिवड्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते आज. तर डाळं पण मी इथे तळून घेतले. तर मोहरी आणि जिरं टाकून घेतलं आणि भरपूर सारं लसूण खलबत्त्यामध्ये कुटलेला घेतलेला आहे. तर इथे बघा छान असं ना तेलामध्ये ते लसूण वगैरे फ्राय करून घ्यायचा आणि तुम्हाला जर चिवड्यामध्ये ना खोबऱ्याचे काप आवडत असेल तरी पण तुम्ही टाकू शकता पण मी खोबऱ्याचे काप नाही टाकले. तर कारण आम्हाला घरामध्ये ना खोबऱ्याचे काप आवडत नाही चिवड्यामध्ये खायला म्हणून मी टाकलेच नाही आहे. तर इथे ना मी लसूण वगैरे टाकून घेतलं आणि नंतर ना थोडंसं कलरचं तिखट टाकलं कश्मीरी तिखट आणि चिवडा मसाला टाकला आणि लाल तिखट 2 चमचे आणि 1 चमचा हळद आणि घरगुती काळा मसाला मी दोन्ही प्रकारचे ना तिखट वापरते म्हणजे जेणेकरून जास्त तिखटही होणार नाही आणि खायला टेस्ट होते बरं का चिवडा. तुम्ही पण असं नक्की बनवा मी जसं म्हणजे चिवडा मसाला आणि जास्तीचं काय घातलं नाही फक्त चिवडा मसाला आणि घरगुती आपले सर्व मसाले. आणि इथे बघा सगळे शेंगदाणे डाळींना मी तेलामध्ये टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते आता मी तेलामध्येच. आणि नंतर ना मी थोडीशी साखर ना घरीच म्हणजे पिठी साखर बनवली मिक्सरला वाटून घेतली होती. पिठी साखर पण ॲड केली मी आणि ते ना आणखीन थोडासा चिवडा मसाला राहिला होता तोही ॲड केला आणि आत्याने बघा सगळी चिरमुरे ना घोळून वगैरे घेतले.
तर म्हटलं आता ना आज शौर्यचा बड्डे आहे, तर बड्डेच्या आधी ना हा चिवडाचा रेसिपी तुमच्याशी शेअर करूया. आणि चिवडाच बनवायचा आहे आता संध्याकाळी, कारण मी जॉबवरून वगैरे यायला ना खरंच खूप उशीर होतो. मग मी हे ना दुपारी बघा 1-2च्या दरम्यान बनवलेला आहे चिवडा, कारण जॉबला असल्यामुळे ना काहीतरी वेगळी रेसिपी बनवावी तर होतच नाही आहे. तर म्हटलं आता राहो. आणि इथे बघा छान असा ना सगळा मसाला चिवड्याचा ना मी इथे चिरमुऱ्यामध्ये ॲड केला. मी आणि आत्याने बघा छान ना एकसारखं आणि त्याला मिक्स करून घेतलेलं आहे चिवड्याला. तर मस्त असं ना कढीपत्ता घातल्यामुळे आणि साखर तिखट घातल्यामुळे ना पटकन आपला चिवडा असं ना खायला पण एकदम टेस्ट लागतं बरं का. आणि आता भाजलेलं सगळंच म्हणजे तळलेले शेंगदाणे वगैरे त्याच्यात टाकले होते ना. चिवडा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण डब्यामध्ये भरायचा आहे. तर मी ते बघा कढीपत्ता वरून टाकला आहे, कारण कढीपत्ता मोडतो ना की चिवड्यामध्ये मिक्स करताना, म्हणून मी नंतरच ॲड केलेला आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय की आत्या आणि मी ना चिवडा ना छान असं बनवलेला आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मस्त असं ना एकसारखा कलर दिसतोय. आणि मी जास्त प्रमाणात काही तिखट बनवलेलं नाही आहे, मीडियममध्ये बनवलेला आहे चिवडा, कारण छोटे छोटे मुलं बड्डेला येणार ना, तर तिखट जास्त झाले की खाणार नाहीत, म्हणून या हिशोबाने मी चिवडा बनवलेला आहे. तर इथे बघा मस्त असं ना मी इथे घरगुती आणि माझी साधी सोपी या रेसिपीने मी इथे चिवडाची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर मस्त आणि बघताच्यानी खावीशी वाटते बरं का चिवडा, कारण घरी आमच्या डेली पण चिवडा असतोच की दुपारी चटकमटक खायला काहीतरी लागतं. तर मस्त तिथे बघा चिवडा तरी बनवून झाला. तर मी याचा व्हिडिओ ना पुढचा शौर्यचा बड्डेचा ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी ना पुढचा ब्लॉगही पहा. तर तुम्हाला आजचा एवढाच हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. म्हणून मी त्यांचं ना व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.